आश्वासनानंतर मूर्तिजापूरचे शेतकरी आंदोलन स्थगित, आमदार हरीश पिंगळे यांच्या पुढाकाराने तोडगा. कृषी मंत्र्यांसोबत चर्चेनंतर प्रशासनाचे आश्वासन, मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा. मूर्तिजापूर येथे प्रगती शेतकरी मंचच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अन्नताग आंदोलनाला प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरती स्थगिती देण्यात आली. आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याची प्रकृती खालावल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. यानंतर आमदार हरीश पिंगळे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न विधिमंडळात मांडून कृषी मंत्र्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर प्रशासनाने मागण्याबाबत लेखी आश्वासन दिल्याने प्रगती शेतकरी मंचचे नेते राजू वानखेडे यांनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. मात्र आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेखसह प्रतिनिधी श्याम वळसकर, मूर्तिजापूर. अध्यक्ष प्रगती शेतकरी मंडळ आणि त्यांच्यासोबत आपल्या मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकरी बांधव हे कालपासून अन्नताग आंदोलनात ते बसलेले होते. मी सर्वप्रथम तर त्यांचे आभार मानतो की अतिशय शांततापूर्ण आणि सनदशीर मार्गाने त्यांनी हे आंदोलन इथं केलं. त्यांचे जे प्रश्न आहेत ते आम्ही सतत शासनापर्यंत पोहोचवत आलेलो आहे. आज सुद्धा त्यांच्या या उपोषणाची अन्नताग आंदोलनाची दखल घेऊन माननीय आपल्या विधानसभेचे आमदार माननीय हरीश पिंपळे साहेब यांनी विधानसभेत हा प्रश्न उठवला आणि त्यांनी मला दूरध्वनीद्वारे सांगितले की त्यांनी स्वतः कृषी मंत्री महोदयांसोबत राजू भाऊंचं बोलणं करून दिलेलं आहे आणि त्यांची जी मागणी होती तसा अहवाल हा शासनाकडे पाठवण्यात येणार आहे असं आम्ही राजू भाऊंना आता लेखी स्वरूपात सुद्धा दिलेलं आहे. आणि त्यांनी पण विनंतीस मान ठेवून आजचं हे आंदोलन इथं त्यांच्या भाषेनुसार स्थगित केलेलं आहे. त्यामुळे मी आंदोलनकर्त्यांचे, राजू भाऊंचे सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.